परम मंगलमय पवित्र या श्रीमद भागवत कथेचा आपण श्रवण करत आहोत। भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या कृपेने चालू असलेला या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्या ज्ञानयज्ञ सोहळ्यामधील आज आपण 5व्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत। पाहता पाहता 4 दिवस निघून गेले आहे। आज आपण 5व्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत। संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिर वर्धापन दिन निमित्तानं चालू असलेला या गेली 4 वर्ष झाला हा उत्सव राधा गेली 4 वर्ष झाला हा उत्सव आपण इथं साजरा करत आहोत। आज या वर्षी थोड्या मोठ्या उत्सवामध्ये चालू असलेला हा श्रीमद भागवत कथा आणि वर्धापन दिन आपण दरवर्षी साजरा करणारा दिवस म्हणजे आजच्या दिवशी आपण हा उत्सव सुरू करत असतो, बरोबर ना? आज आपण मोठ्या उत्सवामध्ये दिंडी मिरवणूक काढली। आणि त्याच्या अगोदर श्रीमद भागवत कथेचा 7 दिवसाचा नियम असतो, म्हणून 4 दिवसांनी अगोदर हा उत्सव चालू केला। साधू संतांच्या कृपाशीर्वादाने 5व्या दिवसामध्ये आपण पदार्पण करत आहोत। माझ्यासोबत कथेला साथ संगत करण्यासाठी संगीताच्या माध्यमातून या कथेमध्ये रंगदेवता उभा करण्याचं काम जे करत आहात श्री हरिभक्ती पारायण गौरव महाराज, तबल्याच्या माध्यमातून जे साथ करीत आहेत ते श्री हरिभक्ती पारायण माऊली महाराज सावंत, आणि पॅडच्या माध्यमातून जी साथ संगत करत आहे श्री हरिभक्ती पारायण गजानन महाराज। आणि आपला हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं जे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून जे सेवा देत आहेत ते शुभम साऊंड सिस्टीम, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा श्रीमद भागवत कथा ऐकत आहोत। आज आपल्या कथेला सुरुवात करायला फार उशीर झाला। पाहता पाहता 1 तास कथा लेट झाली सुरुवातीला, आणि वेळेच्या अभावी आपण कथाभाग फार भरपूर आहे आणि वेळ फार कमी आहे। आपण काल 6व्या स्कंधामध्ये पदार्पण करून कथाभाग थांबवला होता। 6व्या स्कंधापासून आपल्याला 10म स्कंधापर्यंत जायचं आहे आणि आजच्या 5व्या दिवसामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म करून आपल्याला कथाभाग थांबवायचा आहे। जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आपण कथा श्रवण पाहूया। वेळेच्या अभावी सर्व कथा सांगणं काही होणार नाही आहे, पण बाकीच्या कथेचा उल्लेख करून कथागाव आपण आहे त्या प्रस्तुत वेळेमध्ये पाहूया। पहा, परम मंगलमय पवित्र या ग्रंथाचं श्रवण करत असताना आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं काही प्रश्न महर्षी शुकाचार्यांना राजा परीक्षितीने विचारावेत।
आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे महर्षी शुकाचार्यांना राजा परीक्षितीला सांगावं. मनु आणि शतरूपेच्या वंशाचं वर्णन करत असताना आकुती, देहुती, प्रसूती आणि प्रियव्रत आणि उत्तानपाद ह्या 5 संतानाचं वर्णन आम्ही पाहिलं. ह्यांच्या वंशामध्ये भगवंताने अनेक अवतार घेतले आहेत. अनेक अवतार घेऊन अनेक असुरांना संपवण्याचं कामही या भगवंतानी केलाय. असा प्रश्न आपल्या समोर उभा राहिला होता. पुरंजन आख्यान फार विस्ताराने आम्ही पाहिलं. कोण पुरंजन? भगवंतापासून आज्ञा घेऊन जो पुरंजन अनेक नगरीचं दर्शन करण्यासाठी तो निघाला होता. तो दुसरा तिसरा पुरंजन कोणी नाही, तो तुम्ही आणि आपला तो जीवात्मा आहे. भगवंतापासून विलीन होऊन वेगळं होऊन आम्ही या 84 लक्ष योनी नगरांचं दर्शन करण्यासाठी निघालो आहोत. आत्ताचा मुक्काम आपला या 9 द्वाराच्या नगरीमध्ये आहे. आणि या 9 द्वाराची नगरी कोणती आहे? हा देह आहे. हा पूर्ण आपण कथाभाग पाहिला आणि पुढे राजा परीक्षितीला माझ्या महर्षी शुकाचार्याने 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन सांगावं. त्यावेळेस माझ्या राजा परीक्षितीने शुकाचार्यांना प्रश्न विचारावा. शुकाचार्य, मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येक अपराध जर घडत असेल आणि तो प्रत्येक अपराध घडल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त नरकामध्ये जाऊन भोगावं लागत असेल ना, मला या नरकामध्ये जायची गरज नाही आहे, असा एखादा उपाय सांगा ना. आपण एखादं पुण्य करायला जरी गेलोत ना तर आपल्याच्याने कधी पाप घडेल हे सांगता येत नाहीये. पुण्य करता होय पाप. खरंच अनावधानाने आमच्याच्याने पाप घडेल का? एखादं कृत्य करायला आम्ही जर गेलेलो, पुण्य करायला जावं तर कधी आपल्याच्यानं पाप घडेल हे सांगता येत नाहीये. कसं हो? एक संन्यासी समाधी अवस्थेमध्ये एका झाडाखाली तपश्चर्या करतोय. हिवाळ्याचे दिवस असावेत. जुना दृष्टांत आहे, फार प्राचीन. त्या झाडाखाली बसलेले असावेत. त्या झाडाच्या जवळून ह्या गावावरून त्या गावाला जाण्यासाठी वाट असावी. काही महिला ह्या गावावरून दुसऱ्या गावावर बाजार करण्यासाठी जाव्यात. बाजार करून परत आल्यानंतर एका महिलेनं त्या महात्म्याला पाहावं आणि म्हणावं, थंडीच्या दिवसामध्ये ह्या महात्म्याचं अंग उरलाय. साधना करण्यासाठी अंग उरलेलं असताना त्रास होत असेल, मग उरलेल्या अंगाचा दाह शांत होण्यासाठी त्या आणलेल्या बाजाराहून आलेल्या महिलेने असं ठरवलं की खोबऱ्याचं तेल जर अंगाला लावलं संन्यासाच्या तर उरलेल्या अंगाचा दाह शांत होईल आणि संन्यासाला सुख प्राप्त होईल म्हणून अंगाला लावलं. अंगाला लावलं आणि महिला निघून गेल्या. पुण्य करायला गेल्या, पण विपरीत असं घडलं. खोबऱ्याच्या तेलाच्या वासाने, खोबऱ्याच्या तेलाच्या गोडव्याच्या सुगंधाने, वासाने लाल मुंग्या जवळ येऊ लागल्या आणि संन्यासाच्या अंगावर प्रवेश करू लागल्या. लाल मुंग्या एकत्र आल्यानंतर मला सांगायची गरज नाहीये की त्या गुदगुल्या करतात का काय करतात, इतक्या खाली येऊन सांगायची गरज नाहीये. तेलाचा स्वाद घेण्यासाठी त्या संन्यासाच्या चोचेवर त्यांनी चावावं, तपश्चर्येतून भंग व्हावं, वेदना व्हायला लागल्यात. पुण्य करायला गेलेल्या महिलेकडून पाप घडू लागलं. मला म्हणायचंय, पुण्य करायला गेलो तरी कधीतरी पाप घडल. त्याच वाटेवरून जात असताना काही टवाळकर मुलं जाऊ लागली. हातामध्ये ऊस आहे. काही टवाळकर मुलांनी असं ठरवलं, अरे हा कशाचा संन्यासी असावा, समाधी अवस्थेमध्ये नाहीये, ढोंग करत आहे, म्हणून समाधी अवस्थेमध्ये नाही, ह्याला उठवावं म्हणून
ऊस खाता खाता ऊस खाऊन जे तोंडातून निघालेल्या ज्या चुया असतात ना, त्या चुईट्या त्या संन्याशाला अंगावर फेकून माराव्यात. त्या संन्याशाच्या अंगाला चुईटी लागावी आणि खाली पडावी. 5-6 मुलांनी असा बराच वेळ प्रकार जोपर्यंत ऊस संपत नाही तोपर्यंत केला. मुलं निघून गेली. त्या तेलामध्ये जेवढी गोडवी होती ना, त्या तेलापेक्षा गोडवी आता खाली पडलेल्या ऊसाच्या चुईटीमध्ये पडली आहे. त्या संन्याशाच्या अंगावर चावणाऱ्या मुंग्या आहेत ना, आता त्या चुईटीच्या स्वादानं अंगावरून खाली उतरू लागल्या आणि त्या ऊसाच्या चुईटीवर बसू लागल्या आणि स्वाद घेऊ लागल्या. मला म्हणायचंय, टवाळकर मुलांनी पाप करण्याच्या हेतूने जरी कृत्य केलं असेल, पण त्यांच्याच्यानं पुण्य घडलं. संन्याशाच्या अंगावरील मुंग्या खाली उतरल्या, संन्याशी शांत होऊ लागला आणि पुण्य करण्याच्या हेतूने महिला गेल्या होत्या तर त्यांच्याकडे पाप घडलं. मला म्हणायचंय, कोणतंही जीवन आमच्याकडे घडू द्या, कोणतंही कृत्य जर घडत असतील तर कधी पाप घडन काही सांगता येत नाही. सामान्य सांगायचं म्हणलं, एखाद्या याचकाला आम्ही जर न पाहता जर भिकाऱ्याला असू द्या, एखाद्या व्यक्तीला असू द्या, आम्ही जर द्रव्य दिलं, एखादं धन दिलं, एखादं वस्तू दिली, पैसे दिले आणि ते पैसे घेऊन ती वस्तू घेऊन जर तो नाही प्यावं ते जर पेला, तर मला म्हणायचे आपल्याच्याने पापच घडलेला असावं. म्हणून आपलं धन देत असताना सुद्धा विचार करावा की आम्ही कोण्या ठिकाणी धन दिलं पाहिजे. अन्नदान करायचं असेल तर आम्ही अशा व्यक्तीला अन्नदान करावं, ते फार विचार करून करावं लागतं महाराज. नाही तर महाराज, आपल्या जिभीचे चोचले पुरवणाऱ्यासाठी सुद्धा अन्नदानाच्या पंक्ती उठवल्या जातात. अन्य प्राण्यांचं मांस भक्षण करून आपल्या जिभीचे चोचले आम्ही पुरवत आहोत. मला म्हणायचंय, अशा जर पंक्ती आम्ही जर उठवल्या तर आम्हाला पुण्य घडणार नाहीये, पापच घडणार आहे. अन्नदान करायचं असेल तर ते शुद्ध अन्नदानच करावं महाराज. असो, त्यावेळेस माझ्या राजा परीक्षितीने विचारावं, सामान्य जीवनामध्ये जीवन जगत असताना खरंच ना आमच्याच्यानं पाप घडत असेल ना आणि आम्हाला त्या 28 प्रकारच्या नरकाला जावं लागत असेल तर सांगा ना. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. प्रभू, आम्ही त्या देवाची लेकरं आहोत, असा एक उपाय असेल ना जेणेकरून एखाद्या मुलाने एखादी चूक करावी आणि आपल्या आई वडिलांनी ती चूक मान्य केल्यावर एका क्षणामध्ये माफ करावी. मग सांगा ना, आम्ही पाप केलेलं असताना आम्हाला त्या प्रभूने एका क्षणामध्ये प्रायचित्त द्यावा, असं एक सांगा ना उपाय. तर त्यावेळेस माझ्या महर्षी शुकाचार्यांनी तुमच्या आणि माझ्या समोर कालच्या सत्रामध्ये मी विषय भाग मांडला. अजामेळाचा इतिहास हा प्राचीन इतिहास महर्षी शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितला. राजा, अजामेळ सारख्या व्यक्तीचा जर नामस्मरण करून जर उद्धार होत असेल तर कलियुगातील प्रत्येक जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाहीये. कशाही माध्यमातून असू द्या, आमच्याच्यानं जर देवाचं नामस्मरण जर घडलं तर निश्चित आमच्या जीवनामध्ये केलेलं पाप हे नाहीसं होणार आहे. या उदाहरणातून फार सिद्ध होत आहे. मी काल म्हणून गेलो होतो, अजामेळा इतकं पाप करणारा व्यक्ती आपल्या आजूबाजूलाही नसेल आणि या धर्म मंडपातही नसेल. संततीच्या नावाचा जप करून आपल्या मुलाला हाक मारायचा हेतूने जरी त्याच्याने मुखातून नारायण नावाचा शब्दाचं वधून घेतलं तर त्याचा उद्धार होतोय. तर मला म्हणायचं, आपला का न उद्धार व्हावा महाराज? अजामेळाचाच नाही, मी पुढे सांगेल, एका व्यक्तीच्या एका दैत्याच्या मुखामध्ये सुद्धा नारायण नावाचा जप झाला आणि त्याच्या कुळामध्ये सुद्धा एक भक्त जन्माला आला. इतके सामर्थ्य या नारायण जपामध्ये आहे. प्राचीन इतिहास तुम्ही आम्ही पाहिला आणि पुढे यमदूतांचा संवाद पाहिला. अजामेळाला नेण्यासाठी यमदूतांनी सांगितलं, हे ग्राहिक आमचं आहे, पण त्यांनी म्हणावं, मरण प्रसंगी यांनी जर देवाचं नाम घेतलं असेल तर हे गिराईक आमचं आहे. कालचा दिवसभर प्रसंग एकाच गोष्टीवर झाला. मरण प्रसंगी जी वासना मनुष्य जीवनामध्ये शिल्लक आहे त्या वासनेच्या योगाने आम्हाला, त्या वासनेच्या वाटेने आम्हाला जन्म प्राप्त होतोय. हा सिद्धांत कालच्या दिवसभरामध्ये पाहिला. राजा भरताच्या मरण प्रसंगी
जीवनभर साधना केली पण मरण प्रसंगी फक्त एका पाडसाचं चिंतन राहिलं, पुढला जन्म तिथे घ्यावा लागला. म्हणून मी म्हणतोय, अनेक संतांनी सांगितलं नाही जीवनभर माळ घालता आली तरी चालेल, पण मरण प्रसंगी जरी वाटलं तरी माळ घालावी ना, तरी घालावी. कारण मरण प्रसंगी माळ चांगला विचार आल्यानंतर मला म्हणायचं आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेवटला का होईना मी आळंदीला शिकत असताना 2 माऊल्या 2 महिला म्हणल्या, महाराज मला माळ घालायची आहे. आजी मला माळ घालायची. मी म्हणलं आजी म्हातारपणामध्ये आता माळ कशामुळं घालायची आहे? आजी म्हणल्या, महाराज दात नाहीत म्हणून माळ घालायची. तिच्यासोबत दुसरी मैत्रीण आली होती. मी म्हणलं आजी ह्यांना दात नाहीत म्हणून माळ घालते, तुमची अडचण काय? म्हणली महाराज माझा नातू माळकरी झालाय, आणि माझा नातू माळकरी झाल्यामुळं घरी कोणीच आली नाही म्हणून मला हे माळ घालायची. मनातून इच्छा झाली पाहिजे. मनातून इच्छा झाल्यानंतर खरंच सांगा महाराज, नाही जीवनभर आम्ही जर काही केलं नामस्मरण तर मरण प्रसंगी आम्ही निश्चित करू. असा प्रत्येकाला बसल्यानंतर, असं उदाहरण दिल्यानंतर प्रत्येकाला वाटेल शेवटच्या क्षणाला आजामेळाने जर नारायण नावाचा जप केला आणि त्याला जर विष्णूचे पार्षद आले असतील तर आम्ही शेवटच्या क्षणाला देवाचं भजन करू. आता नाही करणार. पण महाराज शेवटच्या क्षणाला देवाचं मुखाला नाव येण्यासाठी जीवनभर नामस्मरण करावं लागतं. तेव्हा शेवटच्या क्षणाला जीवनभर त्या देवाचं भजन करावं लागतंय. का? वयाच्या 85व्या वर्षी स्वतःच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. नारायण नारायण मुलाला उच्चारलं म्हणून मरण प्रसंगी मुलगा आठवला आणि मुखातून नारायण नाव निघून गेलं म्हणून उद्धार झाला. मग आमच्या जीवनामध्ये आम्हाला नाही भजन करता आलं तर म्हणून तर सोप्या भाषेत सांगितलं, नाही तुम्हाला भजन करायचंय ना, मला म्हणायचंय एवढ्या बारकाईनं सांगून सुद्धा संतांचं ऐकलं नाही बाबा, तर आमचं काय ऐकणार आहे? अलीकडे येऊन सांगू का? अलीकडे येऊन मला म्हणायचंय प्रत्येक संतांनी सांगितलं नामस्मरण करावं, भगवत प्राप्ती करावी, माळ घालावी म्हणून प्रत्येकांनी सांगितलं, पण नाही ऐकलं महाराज. मला म्हणायचंय प्रेमाने सांगितलं काय? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बाबा मला सांगायचंय, जर प्रेमानं सांगून जर लोकांनी ऐकलं असतं तर संतांना पुढला उच्चार करावा लागला नसता. काय? प्रेमानं सांगून नाही ऐकलं, मग त्यांनी पायाला हात लावून सांगितलं, बाबा आता तरी ऐका ना, लागून या पाया विनवितो तुम्हा, करे टाळी बोला मुखी नाम. महाराज संतांनी आपल्या पायाला हात लावावा आणि सांगावा की तुम्ही नामस्मरण करा. महाराज त्यावेळेतल्या काळातल्या लोकांनी आणि आज आपणही जर पायाला हात लावून संतांनी सांगितलं तरीही लोकांनी नाही ऐकलं असतं तर पुढलं उदाहरण घडलं नसतं. पुढं त्यांना लिहावं लागलं. पायाला हात लावून नाही ऐकलं तर कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव म्हणा. ऐका ना, अहो तुम्हाला हात जोडून सांगतो तुम्ही नामस्मरण करा. नाही ऐकलं महाराज त्यावेळेस लोक. प्रेमानं सांगितलं नाही ऐकलं, पायाला हात लावून सांगितलं नाही ऐकलं, मग हात जोडून सांगितलं तरीही लोकांनी नाही ऐकलं. मग आता महाराज एखादा व्यक्ती जर वाद घालत असेल तर प्रत्येक, अरे तू ह्या पाया पडतो, शांत तर बस, त्या पाया पडतो, तू या हात जोडतो, बाबा तू माफी मागतो, एवढं करून ऐकणं गेल्यानंतर मग त्याला रागात येऊन बोलावं लागतंय महाराज. पुढे संतांना बोलावं लागलं, रागात येऊ न ऐकती, माझं वय कमी आहे मी नाही बोलणार महाराज, माझं वय कमी आहे, कारण मी तुमच्या लेकराच्या वया एवढा आहे. बसलेल्या सर्व मातृवर्गाच्या आणि पितृवर्गाच्या समोर मी कथाकार म्हणून तुम्हाला कधीच नाही सांगत बाबा, लेकरू म्हणून कथा ऐका, खरंच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, न ऐकती टिंब 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 टिंब, पुढे
टिंब टिंब काय करतील. रिकाम्या जागा तुम्ही भरा, मला नाही भरता येणार, माझं वय कमी. बाबांसारखं तुमच्यासारखं वय झाल्यावर मग सांगन, फार खरडून सांगन. पण सध्या माझ्या वयालाही काही गोष्टी असो. इतक्या भाषेत हे का नाही पुणे जिल्ह्यातल्या संतांनी सांगितलं. थोडी मयाळ भाषा आहे पुणे जिल्ह्यातल्या संतांची, मयाळ भाषेमध्ये सांगितलं. आणि महाराज ज्या वेळेस खालच्या थराला यावं, मराठवाड्यातल्या संतांना राग यावा, किती वेळेस सांगावं यांना हरिमुखे म्हणा, अरे हरी म्हणा, हरी म्हणा, हरी म्हणा, हरी म्हणा, तरी ऐकत नाहीयेत. मग महाराज मराठवाड्यातली शिवी काय पुणे जिल्ह्यातल्या सारखी मयाळू नाहीये. मराठवाड्यातली भाषा सहज बोललं तर महाराज तरी बी वेगळाच अर्थ निघल्यासारखा वाटतोय. मग त्यावेळेस माझ्या नाथ बाबांनी सांगितलं, सांगा बरं काय म्हणावं नाथ महाराज. काय माय गेली होती हरी नये मुकाशी. अरे मुडा, इतक्या टोकाला जाऊन सांगावं आणि आपल्या मातृत्वाला दोष द्यावा आणि सांगावं ज्याच्या मुखाला नामस्मरण नाहीये त्याची माय काय टिंब टिंब. सामान्य व्यक्तीनं नाही बोललं बाबा, संतांनी ग्रंथामध्ये सांगून दिलं ज्याच्या मुखामध्ये राम नाहीये नामा विन मुख सर्पाचे निबिळ. जीवा नोये काळ सर्प आहे, ज्याच्या मुखाला नामस्मरण नाहीये त्याचं मुख एक सर्पाचं बिळ आहे बाबा. म्हणून अलीकडच्या भाषेमध्ये सांगितलं, ऐका ना. मग अलीकडच्या भाषेमध्ये सांगितलं महाराज, नाही आम्ही ह्यांनी जरी नामस्मरण केलं तर मग उपाय सांगितला, स्पेशल नका नामस्मरण करू. काही साधकांनी माझ्या संतांना जाऊन प्रश्न विचारला असावा, या टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी महाराज आम्हाला काम करावं लागतंय. मग आम्ही संसार करावा का परमार्थ करावा का नामस्मरण करावा का काम करावं सांगा ना. जर आम्ही काम करत राहिलो तर आमच्याच्यानं भजन होणार नाहीये. म्हणून पर्यायी उपाय दिला महाराज, बायपास काढून दिला तुम्हा आम्हाला. हाही तुम्हाला अडचणीतून जाता आलं ना, बायपासनी जा. कोणता बायपास? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, अरे काम करत राम. बायपास काढून दिला तरीही लोकांनी नाही ऐकलं. का हो? इथपर्यंत उपाय यावं लागल्यानंतर त्यावेळेस काही याचकांनी प्रश्न विचारला असावा, महाराज तुम्ही सांगताय सोपं आहे, काम करत आम्ही राम म्हणू, पण काम करत जर आमच्या हाताला जर विजा जर झाली तर काय त्या रामाचा उपयोग आहे? गाईला वैरण आणण्यासाठी आम्ही रानामध्ये जावं, घास कापण्यासाठी इळा हातात घ्यावा, राम राम म्हणत जर आमच्या हाताला जर विळा लागला ना, मग त्या वेदनेपेक्षा न राम म्हणलेलं बरं. अलीकडच्या भाषेमध्ये सांगितलं, नाही तुम्हाला राम राम म्हणता आलं काम करत तरी महान अशा 18व्या पुराणांनी सांगितलं, बाबा नाही कामामध्ये तुला राम म्हणता आलं तरी संततीचं नाव फक्त देवाचं ठेव. मग ज्या वेळेस, कारण का कामापेक्षा प्रिय तुला संतती आहे. प्रत्येक जीवाला महाराज आपली संतती, आपला मुलगा आणि आपली मुलगी प्रिय आहे. मग त्या मुलाला आणि आपल्या मुलीला हाक मारताना त्यांचं नाव फक्त देवाचं ठेव, तुझं भजन झाल्याशिवाय राहणार नाही. इतका सोपा होता. आमच्या अवस्थेमध्ये, आणि मी सांगितलं व्यास गादीवरून सांगितलं महाराज, काल बोलून गेलो आहे, कारण परिवर्तन होणं फार महत्वाचं आहे. मी सांगितलं महाराज आमचं वय निघून गेलंय, आम्हाला मुलं तर नाही पण नातू आलेत, इतकं वय आमचं झालंय, आम्हाला मुलाचंही नाव ठेवण्याचा अधिकार नाही, नातवाचंही नाव ठेवण्याचा अधिकार नाही. अशी शोकांतिका आहे महाराज. आजी आणि आजोबाला नाव घेण्यासाठी, ते मुलगा मांडीवर घेण्यासाठी सुद्धा परवानगी नाहीये काही ठिकाणी. तर नाव ठेवणं तर लांबच असो, पण व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना ज्या गोष्टीचं सानिध्य आमच्या जीवनाला लागत आहे ना, त्या वस्तूचं जरी आम्ही देवाचं नाव ठेवलं तरी स्मरण हो, आम्ही निश्चित आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मला म्हणायचं, इतक्या खाली येऊन समजल्यानंतर काही बी असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, त्या आपल्या बंगल्याचं नाव जर देवाचं ठेवलं का, बंगला म्हणण्यापेक्षा त्याचं नाव जरी महादेव ठेवलं का, तरी महाराज ज्या वेळेस बंगला आठवणार नाही, महाराज आमच्या बंगल्याचं नाव आम्ही महादेव ठेवलंय, आमच्या बंगल्याचं नाव आम्ही कृष्ण ठेवलंय,
आमच्या बंगल्याचं नाव आम्ही असे अनेक विठ्ठल ठेवलंय. कशाही माध्यमातून असू द्या, फक्त आपल्या ह्या मुखातून नामस्मरण करणं फार महत्वाचं आहे. असं पाहता असताना महाराज अनेक कथाभाग ह्या राजा परीक्षितीने विचारल्यानंतर इंद्राकडून एकदा ब्रह्महत्या घडली गेली. ब्रह्महत्या घडल्यानंतर इंद्रपद सोडून इंद्र सुद्धा इकडे तिकडे भटकू लागला. या ब्रह्महत्येतून सोडवण्यासाठी सुद्धा 4 व्यक्ती पुढे आल्या महाराज. एक स्त्री, एक पृथ्वी, एक पाणी आणि एक वृक्ष. 4 माध्यमातून यांनी ही ब्रह्महत्या वाटून घेतली. या प्रत्येकांना वरदान दिलं, तुम्ही माझ्या ब्रह्महत्येचं पातक वाटून घेतलंय. मी तुम्हाला सांगतो, तुमच्यावर प्रसन्न आहे आणि ह्या 4ही जणांना वर देऊन पुढे विश्वरूपाचा वध सांगितला. पुढे उत्तरासुराची कथा आलेली आहे. उत्तरासुराचं पूर्वचरित्र. उत्तरासुर हा त्याचं पूर्वचरित्र आलंय आणि बारकाईनं या कथाभागाच्या चिंतन असताना राजा परीक्षितीने पुढे एक प्रश्न विचारला. राजन, महर्षी शुकाचार्य, ज्यावेळेस वराह भगवंताचा अवतार झाला त्यावेळेस मला तुम्ही हिरण्याक्षाचा वध सांगितला, पण हिरण्यकश्यपूचं पुढे काय झालं? सुखदेव, हिरण्यकश्यपू दैत्य योनीमध्ये जन्माला आला. असं काय घडलं गेलं की त्या दैत्य योनीमध्ये एक नामधारक जन्माला यावा? राजा परीक्षितीचा प्रश्न आहे. सुखदेव, मी अशी कथा ऐकली, कारण राजा परीक्षितीने सर्व कथाभाग ऐकलेला आहे. प्रश्न उद्भवलेत ना, त्या प्रश्नाचं उत्तर महर्षी शुकाचार्य देतात. ऐकलंय, पण असं काय घडलं होतं की भगवंताने नृसिंह भगवान अवतार घ्यावा आणि हिरण्यकश्यपूला मारावं, याची सविस्तर कथा तुम्ही मला सांगावी. त्यावेळेस सप्तम स्कंधामध्ये वर्णन करत असताना फार गोड आहे बर का महाराज. दैत्य कुळामध्ये एक नामधारक का जन्माला आला, त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन. आमच्या जीवनामध्ये ह्या कथेचं महात्म्य आणि कथेचं फळ असं सांगितलं. ही कथा कानावर पडताच महाराज आम्ही केलेले अनेक पापे नाहीसे होतात, एवढं महात्म्य आणि एवढं महत्व फळ या भक्त प्रल्हादाच्या चरित्राचं सांगितलं. कारण मनामध्ये विचार येतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये असं कार्य केलं पाहिजे. पहा, हिरण्याक्ष मेलाय आणि हिरण्याक्षाची जी आई आहे ना, स्वतःचा मुलगा विष्णूने मारलाय म्हणून शोक निर्माण करत आहे. धाय मोकळून रडत आहे का? असं काय घडलं गेलं की माझ्या मुलाला मारलेलं असावं? हिरण्यकश्यपूने आपल्या आईला सांत्वन करावं आणि सांगावं, आई दुःख वाटून घेऊ नको. का आई, ज्या विष्णूने तुझ्या मुलाला मारलंय ना, त्या विष्णूला जोपर्यंत मी मारत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हिरण्यकश्यपू आपल्या आईला शब्द देऊन विष्णूंना मारावं म्हणून तपश्चर्या करण्यासाठी निघून जावं. हिरण्यकश्यपूने आपल्या पत्नीला सांगितलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मी तपश्चर्या करण्यासाठी निघणार आहे. तपश्चर्या करण्यासाठी हिरण्यकश्यपूने निघावं, पर्वतावर जावं, तपश्चर्याला आरंभ करावा. ज्या पर्वताच्या
टेकडीवर तपश्चर्या करायची आहे, ती टेकडी पवित्र करून घ्यावी. एका पायावर उभं राहावं, एक पाय गुडघ्यावर उभा करावा, दोन्ही हातांनीवर नमस्कार करावा. अशा कृतीमध्ये उभा राहून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्याला प्रारंभ करावा. एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या एका पक्ष्याने नारायण 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 शब्द या हिरण्यकशिपूच्या कानावर पडावा. हिरण्यकशिपूने डोळे उघडून पाहावे. अवतीभवती तर कोणी दिसत नाहीये, पण ज्याला मारायचंय, जो माझा दुश्मन आहे, त्याच माझा कानावर नाव पडतंय. आजूबाजूला पाहावं, पुन्हा डोळे झाकावे, तपश्चर्याला आरंभ करावा. पुन्हा कानावर शब्द पडला, नारायण नारायण नारायण. कानावर पडावा, पुन्हा डोळे उघडून पाहावेत, आजूबाजूला बघावं, काय आहे, काही दिसत नाहीये. आसनावरून खाली पाय सोडावा, 2-4 पावलं आजूबाजूला फिरावेत आणि बघावेत काही आहे का, काही दिसत नाहीये. पुन्हा आसनावर एका पायावर उभा राहावं, तपश्चर्याला आरंभ करावा. पुन्हा कानावर शब्द पडला, नारायण नारायण नारायण. 3 वेळेला असा प्रकार घडल्यामुळे हिरण्यकशिपूने ठरवलं तपश्चर्येची वेळ योग्य नाहीये. आपल्या घराकडे निघून हिरण्यकशिपू निघून आला. ब्रह्ममुहूर्तावर गेलेल्या माझे पती सायंकाळ व्हायच्या अगोदरच जर तपश्चर्याला गेले तर हजारो वर्ष तपश्चर्या करतात. पण असं काय घडलेलं असेल की जेणेकरून आज वापस यावे. हिरण्यकशिपूची पत्नी आहे कयादू. कयादू फार हुशार होती महाराज. हिच्याही मनामध्ये भगवत प्राप्तीची इच्छा होती, भगवंताचं भजन करावं, सात्विक होती. पण ह्याच्या राज्यामध्ये देवाचं भजन करण्याचा अधिकारच ह्यांनी कोणाला ठेवला नव्हता. काय करावं. एका दिवसाच्या आत वापस आलेले असतील, काय घडलेलं असेल डायरेक्ट विचारलं तर रागाच्या भरात सांगणार नाहीये. म्हणून आपल्या पतीला प्रसन्न करण्यासाठी हिनं जी पतीला हिरण्यकशिपूला जी खाद्य आवडतंय ती पदार्थ बनवायला सुरुवात केली. आपल्या पतीला प्रसन्न करण्यासाठी आतापासूनचाच महाराज हा उपाय नाहीये, फार प्राचीन. एखादी गोष्ट आपल्याला पतीकडून प्राप्त करून घ्यायची असेल तर महाराज डायरेक्ट मागितल्या मिळणार नाहीये. म्हणून आधी आपल्याला पतीला प्रसन्न करावं लागेल, त्याच्या मनासारखं वागावं लागेल, त्याच्या मनासारखं बोलावं लागेल, त्याच्या मनासारखे पदार्थ करावे लागतील. मग त्यावेळेस आपल्या मनातील खुमखुम, आपल्या मनातील इच्छा प्रगट करून दाखवावी. त्यावेळेस नवीन त्याला वाटत असेल, आणूनही देत असेल, पण 10-15 वर्षाचा काळ गेल्यानंतर तुमच्यासारख्या अनुभववाले ऐकूनच ऐकले होते सांगतात महाराज काही नाही, चांगले पदार्थ ज्या दिवशी घरात झाले त्या दिवशी समजून जायचं आज काहीतरी आपल्याकडे मागणी केल्याशिवाय राहणार नाही. असो, कयादूने हिरण्यकशिपूला जी पदार्थ आवडतात ते आवडले, करावेत आणि वाढावेत. जेवायला बसलेल्या हिरण्यकशिपूला प्रश्न विचारला कयादूने, स्वामी तपश्चर्या करण्यासाठी तुम्ही निघून गेला होता, मला माहिती आहे आतापर्यंतचा अनुभव असा आहे, तुम्ही एखादं कार्य करायला गेल्यानंतर ते कार्य जोपर्यंत तुमचं सफल होत नाहीये तोपर्यंत तुम्ही परत येत नाहीये. मग ऐका ना, काय घडलं हो? पत्नीनं 8 तासांनी केलेला स्वयंपाक बघून हिरण्यकशिपूला नाही म्हणता येईना. त्यांनी सांगितलं, अगं काही नाही, तपश्चर्याला गेलो, तपश्चर्या आरंभ करायचं ठरवलं, पण कानावर असा शब्द पडला, नारायण नारायण नारायण. ही हुशार होती महाराज, हिनं ठरवलं
आतापर्यंत हे ना देवाचं नाव घेतलं नव्हतं, पण नारायण आलंय. आता कसं का व्हायना ह्याच्याकडून 108 वेळा नारायण म्हणल्याशिवाय शांत बसणार नाही. ठरवलं का या दोन्ही काय करावं? पुन्हा थोडेसे पदार्थ वाढावेत म्हणावे. आयो पदार्थ वाढायच्या नादामध्ये मला लक्षात नाही राहिलं. सांगा ना तुम्ही, तपश्चर्या गेला होता, काय झालं? पुन्हा त्यांनी म्हणावं, अशानं असं घडलं. नारायण नारायण शब्द कानावर पडला. खरं काय पडला हो? पुन्हा त्यांनी परत म्हणावं, मी नारायण नारायण कानावर. अर्ध जेवण झालेलं असेल, पुन्हा भात वाढायचा असेल कयादूला, म्हणून पुन्हा विचारावं, सांगा ना तुम्ही तपश्चर्याला गेलतात पण माझ्या काही लक्षात नाही राहिलं. बराचसा वेळ जेवण करत असताना त्याच्याकडून नारायण शब्दाचा उच्चार वधून घेतला. सायंकाळच्या वेळेला शयन कक्षेमध्ये जावं. जेवण सर्व आटपल्यामध्ये शयन कक्षेमध्ये कयादू गेल्यानंतर पुन्हा कयादूने हिरण्यकश्यपूचे पाय दाबत असताना विचारावं, स्वामी तुमच्या चेहऱ्यावर आज फार वेगळी चिंता दिसत आहे. तपश्चर्याला गेला होता तुम्ही, जेवण वाढण्याच्या नादामध्ये माझ्या लक्षात आलं नाही. अहो तुम्हाला कानावर नीट ऐकलं नसेल, एखादा व्यक्ती असेल, कोणीच आजूबाजूला नव्हतं, काय म्हणत होता? नारायण नारायण म्हणावं. त्या रात्री कयादूने स्वतःच्या आपल्या पतीच्या मुखातून नारायण शब्दाचा उच्चार करून घेतला. त्याच रात्री गर्भधारणा कयादूला झाले. नारायण नावाचा जप त्या हिरण्यकश्यपूच्या मुखातून झाला म्हणून महाराज तोच गर्भ पुढे प्रल्हाद म्हणून जन्माला आला. दुसऱ्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर हिरण्यकश्यपूने उठावा आणि तपश्चर्या करण्यासाठी निघून जावं. तपश्चर्या केली, आरंभ केला. अशी तपश्चर्या करावी, एका पायावर उभा राहावं, वर हात करावे, मुंग्यांचं वारूळ शरीरावर उभं राहावं, नवे नवे फक्त हाड त्या शरीरामध्ये राहावीत. लोकांनी सांगायला सोपं आहे, 3 तास मांडी आम्हाला घालता येत नाहीये. जर मांडी घालावी अशी आम्हाला मोडावीशी वाटली, चुळबुळ व्हायचं म्हणलं तर आम्ही म्हणतो टाळ्या वाजवा, भजन करा, ही आमची सांगणारायची टेक्निकल आहे. सांगायला सोपं आहे. कलियुगामध्ये आयुष्य फार कमी आहे. त्या युगामध्ये आयुष्यही भरपूर होतं, साधना करण्याचे सामर्थ्यही होतं. वारूळ तयार व्हावं. इकडं ज्या वेळेस हा तपश्चर्या करण्यासाठी गेलाय ना, त्यावेळेस इंद्राला सगळ्यात जास्त भीती होती. इंद्राला कळालं की कयादू ही गर्भवती आहे. जर एवढा या त्रिलोक्यामध्ये हाहाकार मारणारा दैत्य असेल तर ह्याचा वंश किती मोठा असावा, म्हणून कयादीलाच उचलून नेण्याचा प्रयत्न ह्या इंद्राने केला. का? ह्याचा मुलगा जन्माला यायच्या अगोदरच मारायचा म्हणून इंद्राने ठरवलं. विमानामध्ये बसवलेल्या कयादूला पाहिलं आणि नारद महर्षीने यावानी सांगावं, इंद्रा काय करत आहेस? अरे ज्या कयादूला ज्या भीतीने तू जातोस ना, हिच्या पोटी जन्माला येणार आहे, हिच्या पोटी जो जन्माला येणार आहे ना, ह्याला वाचवण्यासाठीच भगवंत अवतार घेणार आहेत आणि त्या हिरण्याक्षाला मारणार आहे. अरे फार नामधारक हिच्या पोटी जन्माला येणार आहे. वापस तरी कसं नेऊन ठेव. आता परत त्या राज्यात जायला इंद्राला काही ताकद नाही राहिली. नारद महर्षीने स्वतःच्या आश्रमामध्ये कयादूला ठेवलं गेलं. गर्भ अवस्थेमध्ये कयादू नारद महर्षीच्या सानिध्यामध्ये राहिले, म्हणजे एक नामधारकाच्या सानिध्यामध्ये राहिले. गर्भ संस्कार नामधारकाचे झाले. जन्माला आल्यावर त्या मुलाने सुद्धा स्वतःही भजन करावं आणि जगालाही कसं भजन करावं हे शिकवावं. इकडं भजन करायला गेलेला हा दैत्य योग्य वेळेला ह्याला ब्रह्मदेव प्रसन्न व्हावेत आणि ब्रह्मदेवानी सांगावं, हिरण्यकश्यपू माग, तुला काय मागायचं आहे? तुझ्या तपश्चर्यावर मी प्रसन्न झालेलो आहे. त्यांनी पहिला मुखातून उद्गार उच्चारला, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न झालेला असताल, माझ्या तपश्चर्यावर तुम्ही प्रसन्न झालेला असतात तर एकच गोष्ट करा, काय? मला अमरत्व द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं, जे माझ्याकडे आहे ते मागण्याचा प्रयत्न कर. योग्य वेळ आल्यानंतर मला सुद्धा मरावं लागतंय,
ते मी देऊ शकत नाहीये. जे ज्याच्याकडे आहे ते अमरत्व सोडून काही माग. काय मागावं? हुशार होता. यांनी सांगितलं, ब्रह्मदेवा मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला आकाशात मरण नको, मला जमिनीवर मरण नको, मला मनुष्याकडून मरण नको, मला पशुकडून मरण नको, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको. ब्रह्मदेवाने सांगितलं, माग तुला काय मागायचंय? मला 12 महिन्यातून एकाही महिन्यामध्ये मरण नको. अनेक वर मागून घेतले, सगळी वर तथास्तु म्हणून ब्रह्मदेव निघून गेले. आता या हिरण्यकश्यपूला वाटू लागलं, मला मारायला एकही वेळ शिल्लक नाही राहिली, मारणार तरी कशाने आहे. सर्व जणांनी यावं, सर्व जणांनी यावं आणि सर्वांकडे जावं. आणि हिरण्यकश्यपूने स्वर्गामध्ये सुद्धा हाकार माजवला. विष्णूंना मारायच्या हेतूने निघालेला हा हिरण्यकश्यपू आपल्या आईचा आशीर्वाद घ्यावा आणि आईला सांगावा, आई जोपर्यंत विष्णूला मारणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाहीये. पण महाराज, हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये एकच होतं. कारण कसं, एक काळ 2016 मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान टीव्हीवर लाईव्ह आले आणि त्यांनी सांगितलं, आजपासून 12 वाजल्यापासून जुन्या नोटा चालणार नाहीयेत. शासन आहे महाराज राजाचं. अनेकांनी काही न जाळा थुकून दिल्या, काही न नदीत टाकल्या, काही न मेहुण्यांना दिल्या, कोणाला दिल्या, बदलून घेतल्या, काही काय केलं. मला सांगायचा अर्थ आहे, एकदा का राज्यामध्ये जर राजाने जर महाराज आदेश जर जारी केला ना, तो आपल्याला पाळावा लागतो. तो तुम्ही आम्ही पाळला. किती जणांनी जपून ठेवल्या हो. अहो चलना गेल्यानंतर तुमच्या आमच्या गरीब माणसांनी पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाकलं. किराणाची गरज असली तरी चलना ना ते किराणा दुकाना 2-3 मुद्द्या ठिकाणी चालायला लागल्या. मला म्हणायचंय, हिरण्यकश्यपूने असं सांगावं, देवाचं भजन कोणी करायचं नाही, फक्त हिरण्यकश्यपूची जय म्हणायचं, पूजा ही माझी झाली पाहिजे. असं घडलं गेलं. पण स्वतःचा मुलगा लहानाचा मोठा होत असताना हिरण्यकश्यपूने सांगितलं, ह्या राजगादीचा वंश पुढे चालण्यासाठी ह्याला गुरुकुलामध्ये घातलं पाहिजे. षंड आणि अमरनाथकरी ह्यांना पाठवलं. आता हे महाराज ह्याचंच गुरुकुल मानल्यावर सगळं महाराज ह्या दैत्यांच्या शाळेमधले नियम ह्यांना शिकवायला लागले. पण गर्भ अवस्थेमध्ये झालेले संस्कार मात्र विसरता नाही आले. बरेचसे दिवस गेले. बऱ्याचशा दिवसांनी पुन्हा भक्त प्रल्हाद वापस गेला. हिरण्यकश्यपूच्या मांडीवर जाऊन बसावं आणि हिरण्यकश्यपूने म्हणावं, प्रल्हादा बोल ना, काय शिकलास तू? गुरुनी तुला काय शिकवलंय? त्यावेळेस सांगावं. ह्या हिरण्यकश्यपूने म्हणावं, ह्या जगात सगळ्यात चांगलं काय आहे ते सांग ना, शिकलास ना? त्यावेळेस त्यांनी म्हणावं, बाबा ह्या जगामध्ये एकच गोष्ट चांगली आहे, तो म्हणजे विष्णू. मनुष्य जीवनामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेले असतात तर फक्त एकच कार्य करण्यासाठी की त्याचं भजन करण्यासाठी. मांडीवर बसलेल्या प्रल्हादाला धिक्कारावा आणि गुरु कोण आहे? षंड अमरनाथांना बोलवावं. काय तुम्ही गुरुकुलामध्ये शिकवतात? माझ्या विरुद्ध तुम्ही शिकवता? त्यांनी सांगितलं, आम्ही नाही शिकवलं. मारायचा प्रयत्न करावा तर काही मंत्र्यांनी सांगितलं, आपलाच मुलगा आहे, लहान आहे, चुकला असेल, अजून याला शिकायला पाठवूया, काहीतरी बदल होईल. पुन्हा पाठवायला लावलं. गुरुकुलामध्ये परत पाठवलं. महाराज परत पाठवल्यानंतर गुरुजी काहीतरी आश्रमाच्या बाहेर गेलेले असावेत. लहान लहान बालकांना जवळ करावं गुरुकुलामध्ये आणि त्यांना उपदेश द्यावे की अरे आपला हा सगळ्यात ज्याच्यासाठी जन्म झालाय ना तो फक्त विष्णू आहे. आपलं भजन देवाचं भजन करण्यासाठी झालाय. हे प्रल्हादा, अरे आम्ही आतापर्यंत ऐकलं रे, गुरु तर वेगळं सांगतात आणि तू वेगळं सांगतास. अरे तूही आमच्या बरोबरच गुरुकुलामध्ये आलास, नेमकं तुला हे शिक्षण मिळालं तरी कुठे मिळालं शिक्षण? म्हणल्यानंतर प्रल्हादांनी सांगितलं, गर्भ अवस्थेमध्ये मी ऐकलंय, नारद महर्षींच्या सानिध्यामध्ये राहत असताना मी ऐकलंय, महाराज नारायण नावाच्या भजनामध्ये दंग व्हावं. नारायणा नारायणा ओम नमो श्री नारायणा. नारायणा नारायणा
नमो श्री नारायण हो नारायण नारायण ओम नमो श्री नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधेशा असं नारायणाचं भजन करत असताना स्वतःच न करावं, सर्व मुलांना मित्रांना एकत्र करावं आणि भजन करावं. हे दृश्य गुरुने पाहावं. आणि अरे आश्रमामध्ये तर फार वेगळंच होत आहे. प्रत्येक जण नारायणाचा जप करत आहे. आता काही हा प्रल्हाद आमच्याच्याने आवरत नाहीये. किती समजून सांगावं. आता जर आम्ही याच्या वडिलाला सांगितलं नाही तर हिरण्य कशपू आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. बरोबर त्या क्षणावर भक्त प्रल्हादाला हिरण्य कशपूपाशी न्यावं आणि सांगावं, हे राजा, आम्ही न शिकवलेल्या गोष्टी यांनी स्वतः शिकाव्यात. कधीच त्या नारायणाचा उच्चार न करावा तर ह्यांनी आहे स्वतःच जाऊ द्या, पण आज गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकवायला लागलाय. नारायण नारायण जप अखंड या प्रल्हादाने करावा. मारण्यासाठी अनेक प्रयत्न या हिरण्यकशिपूने केले. हा नारायण नावाचा जप याने न करावा म्हणून काय करावं? समोर जावं, कोणीतरी सांगावं, अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवावा आणि जेवणही नाही द्यायचं, पाणीही नाही द्यायचं. कसा भजन करतोय पाहूया. कारागृहामध्ये ठेवावं, बंद खोलीमध्ये बंद करावं. सुईच्या टोकाएवढा प्रकाश त्या खोलीमध्ये न जावा. तिथे सुद्धा भजन थांबलं नाहीये. एखाद्या सैनिकांनी जाऊन पाहावं, आता काय करत असावा प्रल्हाद बघून पाहावं. द्वार उघडून पाहावं तर महाराज पंचपक्वान्नाचं ताट भरलेलं आहे. जाऊन राजाला सांगावं, खोलीमध्ये कुणीच गेलं नाही पण ताट मात्र आहे. हाही उपाय फेल जावा. सांगावं, कडेलोट करावी, कड्यावरून ढकलून द्यावं. कड्यावरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला, प्राण नाही गेला. नारायण 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 जप व्हावा सांगितलं. कड्यावरून ढकलूनही मरण होत नसेल तर तेलाच्या कढईमध्ये टाकावं. तेलाच्या कढईमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. विशाल अशी कढई ठेवली गेली. 2-3 दिवस अग्नी त्या कढईला पेटवावा. उकळतं तेल झालंय. हिरण्यकशिपूला सांगितलं, आता टाकून पहा.
टाकून पाहिलं तर महाराज काही प्रकार नाही होत. हिरण्यकश्यपूनी म्हणावं तेलच तापलेलं नसावं, जे अग्नी पेटवण्यासाठी आहेत ना त्यांना सांगितलं नारळ फोडून टाका. नारळ फोडून टाकावे तर ते तेल ज्यांनी अग्नी लावावी त्यांच्याच अंगावर पडावं. उपाय फेल गेला. काय करावं न करावं ते उपाय केलाय. हिरण्यकश्यपूची होलिका नावाची बहीण आहे. होलिका नावाच्या बहिणीनं जवळ यावं आणि आपल्या भावाला विचारावं काय दुःख आहे तुझ्या जीवनात. त्यांनी म्हणावं माझ्या ह्या राज्यामध्ये कोणीच देवाचं भजन न करावं सांगितलं, पण माझ्यापासून जन्माला आलेली संतती देवाचं भजन करते. तिला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण प्रयत्न काही पूर्ण होत नाहीये. त्या होलिकेला वर प्राप्त होता. कितीही अग्नीमध्ये गेली तरी तिला अग्नी काही करू शकत नव्हता. त्यानं सांगितलं अनेक प्रयत्न करून तर मला अग्नी प्रसन्न आहे, मला अग्नी काही करू शकत नाहीये. चितारच त्या चितेवर मी स्वतः मांडी घालून बसते आणि माझ्या मांडीवर तुझ्या मुलाला घेऊन बसते. महाराज जी होली आपण साजरी करतो ना ती तेव्हापासून होली साजरी केली जाते. त्या होलिकेला चिता रचली गेली. चिता रचल्या गेल्यानंतर तिनं त्या चितेवर मांडी घालून बसावं. अग्नीला पेटवायच्या अगोदर सांगितलं अरे अग्नीचा 10 जर ह्याच्या अंगाला लागला तर हा पळून जाईल, म्हणून साखळ दंडांनी ह्याला आणि मला बांधा. साखळ दंडांनी बांधण्यात आलं. अग्नी पेटून दिला. रात्रभर चिताच पेटली गेली. आतापर्यंत या होलिकेला अग्नी प्रसन्न होता, पण एका नामधारकाला मारण्याचा प्रयत्न केला. स्वतःचीच राखून बसली. स्वतःचीच राग झाली. अनेक प्रयत्न केले. आता काय करावं. माझी जन्माला आलेली संततीच माझ्या विरोधात वागत असेल तर सर्व मंत्रिमंडळ समोर आहे, राज्यातील जनता पाहते आहे, काय करावं, कोणता उपाय असावा. त्यावेळेस प्रल्हादालाच विचारावं प्रल्हादा त्याचं भजन करत आहेस तू सांगतोस ना तो कोठे आहे. प्रल्हादानी सांगावं बाबा तो या चराचरामध्ये आहे, हनुरेणू मध्ये तो भरलेला आहे, तो माझ्यात आहे, तो तुमच्यात आहे, तो ह्याच्यात आहे. त्यांनी म्हणावं त्याच्यात आहे, प्रत्येकात आहे, ह्या खांबामध्ये आहे का. प्रल्हादांनी सांगावं बाबा या प्रल्हादामध्ये सुद्धा तो विष्णू आहे, आज खरंच आहे का म्हणून पाहावं. रागाच्या भरामध्ये धावत धावत त्या खांबाजवळ जावं आणि लात मारावी. भक्तांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यातून भगवंतांनी अवतार घ्यावा. तो अवतार म्हणजे नृसिंह भगवान. बोल नृसिंह भगवान की जय. भक्ताचा शब्द करण्यासाठी अवतार घेतला गेला. रागालेले आहे, विकराळ स्वरूप धारण केलाय. पाहवत हा धड मनुष्य नाहीये आणि प्राणी नाहीये. माझ्या भक्ताला त्रास देण्यासाठी या त्रासातून वाचवण्यासाठी तू त्रास दिलेला आहे. तिकडे ते व्हावं, युद्ध व्हावं. हिरण्यकश्यपू मध्ये आली. नृसिंह भगवंतांमध्ये एकूण प्रहार करायला सुरुवात केली. एकूण गदा रोळायला सुरुवात केली. अंतकाळ यावं आणि ठरवावं आता तुला मारणार नाहीये, कारण माझ्या भक्ताला मारण्याचा प्रयत्न केलेला आहेस ना, तुला संपवल्याशिवाय राहणार नाहीये. काय करावं. मारण्याच्या हेतूने आघाताने जवळ जावं, दारामध्ये उभा राहावं, मांडीवर बसावं. हिरण्यकश्यपूला मांडीवर दोन्ही मांडीवर घ्यावं आणि सांगावं पहा तुझा अंत जवळ आलेला आहे. हिरण्यकश्यपूने सांगितलं पहा माझं मरण जवळ नाहीये, मला मरण नाहीये, मला दिवसा मरण नाही, मला रात्री मरण नाही. देवानी सांगावं पहा हा दिवसही नाही, ही रात्रही नाही. सूर्य पहा अस्ताला चालला, ही सायंकाळची वेळ आहे. त्यांनी सांगितलं मला मनुष्याकडून मरण नाही, मला पशुकडून मरण नाही. पहा हे शरीर मनुष्यासही नाहीये, पशुचंही नाहीये. मला शस्त्रांनी मरण नाही, मला अस्त्रांनी मरण नाही. सांगितलं ही नक सजीवही नाही आता निर्जीवही नाही आहे, नकातून तुला मारलं जाणार. त्यांनी सांगावं मला 12 महिन्यामध्ये मरण नाहीये, हा 12 महिना नाहीये, हा अधिक मास आहे. आता तुला मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून जावं, पोट पाडावं, पोटाच्या अंगावर घ्यावा, दाह करावा आणि हिरण्यकश्यपूला संपावं. बोला नरसिंह भगवान. नरसिंह भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधेशा.
राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण राधे श्याम श्याम राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे राधे ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे कृष्ण राधे श्याम राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे राधे बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधेश्याम राधा नृसिंह भगवंताचं विकराळ स्वरूप पाहून सगळ्यांना भीती वाटायला लागली आहे. का? कारण हा क्रोध हा भक्तांना वाचवण्यासाठी हा झालेला योग. आता काय करावं? कोणीतरी हा राग शांत केलेला पाहिजे म्हणून ब्रह्मदेवाने प्रत्येकाला विनंती केली आहे, या नृसिंह भगवंताला शांत करण्यासाठी सामोरं कोणीतरी जावं. कारण आपण नाही म्हणून तर माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, तेही प्राणा परवते आवडती मज निवृत्ती ते भक्त चरित्राते प्रशंसिती ते भक्त कसे आहे ते मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. माझ्या त्यांचा कोणी छळ केलेला पाहवत तर ते मला देखवत नाहीये, मी पाहू शकत नाहीये. ह्याच्यातून पाहवं एखाद्या नामधारकाचा द्वेष आम्ही करू जावं तर मला म्हणायचंय, आपण जर वाईट कृत्य करावं, एखाद्या नामधारकाला एखाद्याला वार करायला छळण्याचा प्रयत्न केला, देव त्याच्या पाठीमागे असल्याशिवाय राहत नाहीये. पाहता पाहता ब्रह्मदेवाने लक्ष्मीला सांगावं, देवी प्रभूला शांत करण्यासाठी तुम्हाला पुढे जावं लागेल. लक्ष्मीने म्हणावं, आतापर्यंत हे विकराळ स्वरूप मी पाहिलं नव्हतं, मी समोर जाऊ शकत नाहीये. स्वतःच्या पत्नीनं सुद्धा समोर न जावं तर ब्रह्मदेवाने ठरवलं,
ज्याच्यासाठी राग एवढा आलेला आहे ना, त्या मुलाला सामोरं करावं. प्रल्हादाला सामोरं केलं तर महाराज वेलेली गाय जशी लेकराला चाटते ना, तशी नृसिंह भगवान भक्त प्रल्हादाला चाटू लागले. धन्य आहेस प्रल्हादा तू. गाय जशी वासराला चाटते तसं प्रल्हादाला चाटावं आणि सांगावं, फार उशीर केला मी तुझ्यासाठी येण्यासाठी. किती दुःख सहन केले, अनेक दुःखांना तुला सामोरी जावं लागलं. प्रल्हाद डोळ्यानं फावा, सर्व क्रोध शांत व्हावा. राजसिंहासनावर प्रल्हादाला बसवलं गेलं. दीर्घकाळ प्रल्हादाने त्या ठिकाणी राज्य केलं. पुढे माझ्या महर्षी शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला कथाभाग सांगत असताना असा प्रश्न पुढे केला राजा परीक्षितीने, प्रभू तुम्ही सविस्तर मला ही कथाभाग सांगितली, समजलं. एका सामान्य बालकाने नाम साधना करावी, त्याची भक्ती आणि त्याची अथांग नामस्मरणावर श्रद्धा पाहून आम्हाला एवढा विश्वास बसला. ही संकट आली तरी अवतार घेण्याची तेवढी प्रभूची सामर्थ्यवान असेल. कळालाय नामामध्ये एवढी सामर्थ्य आहे. पण आतापर्यंत तुम्ही एकच उपाय सांगितला का, मनुष्य जीवनामध्ये केलेलं नामस्मरणच फक्त कामाला येत आहे. पण 84 लक्ष योनीमध्ये असं एखादं उदाहरण सांगा ना, मनुष्य योनी सोडून दुसऱ्या योनीमध्ये जर देवाचं नामस्मरण केलं तर उद्धार होतोय का? राजा परीक्षितीचा प्रश्न, त्याचं उत्तर देत असताना माझ्या शुकाचार्यांनी फार बारकाईनं सांगितलं, वेळेचा अभाव असल्यामुळे फक्त कथाभाग स्पर्श करेन, कारण आज आपल्याला त्या कृष्ण चरित्रापर्यंत पोहोचायचं आहे. सांगा ना. म्हणून मनुष्य योनी सोडून अन्य योनीमध्ये सुद्धा देवाचं भजन केल्यानंतर त्याचा उद्धार होतोय म्हणून सांगितलं. कसा उद्धार होतोय? महाराज गजेंद्राचं चरित्र फार विस्ताराने सांगितलं. गजेंद्र भगवंताने, गजेंद्र म्हणजे कोण? हत्ती. हत्तीच्या योनीमध्ये आलेला व्यक्ती किंवा हत्तीने सुद्धा मरण प्रसंगी त्या विष्णूचा धावा करावा आणि त्याला मुक्तता करण्यासाठी विष्णूने यावा आणि त्याचा उद्धार करावा. मला म्हणायचं आहे, एका शब्दामध्ये चरित्र तुमच्या समोर, जाणकारांच्या समोर लक्षात आलं की अनेक योनीमध्ये जर देवाचं भजन झालं, गजेंद्र आणि नकराचं चरित्र ह्याच्यामध्ये आलंय. गजेंद्र आणि मगर. गजेंद्राने समुद्र पाणी पिण्यासाठी एका तलावामध्ये प्रवेश करावा. पहा, गजेंद्र म्हणजे दुसरा कोणता नाहीये, गजेंद्र म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. गजेंद्र म्हणजे तुम्ही आम्ही आहोत आणि तुम्ही आम्ही असलेले गजेंद्र पाणी पिण्यासाठी म्हणजे या संसार सागराच्या कडी, मग संसार सागरात आलेला आहोत. पाणी पिण्यासाठी गजेंद्र त्या तलावामध्ये शिरलाय. बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण मगरीनं पाय धरलाय. महाराज विचार जर केला तर मगरीच्या मुखामध्ये आलेला पाय सोडता येणार नाहीये का? पाहिलं, हजारो पत्न्या आहेत ह्या गजेंद्राच्या. त्या विशाल वनामध्ये, जंगलामध्ये हजारो पत्न्या आहेत, हजारो मुलं आहेत. फक्त तलावाच्या कडीकून पाहतात पण मधात कुणी प्रवेश करत नाही. अनेक दिवस वर काढण्याचा प्रयत्न केला पण गजेंद्र वर येत नाहीये. 2-3 दिवस थांबावं, भूक लागावी. लेकरांनी सांगितलं, आई बाबा काही वर येत नाहीयेत, भूक लागलेली आहे. कडीवर चाललं. लहान पिलांनी बापाला त्या संकटात सोडून जावं. हजारो पत्न्या आहेत, एक 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 पत्नी उठून उठून निघून गेल्या. पुन्हा ह्या गजेंद्राच्या लक्षात आलं, ज्याच्यासाठी पाहिजे त्या गोष्टी एकत्र केल्या पण मला शेवटच्या क्षणाला कोण नाही, कोण असावा या संकटातून वाचवण्यासाठी. तर गजेंद्राने सुद्धा विष्णूचा धावा करावा. अरे धावा न काय, त्या तलावामध्ये आलेलं कमळ पुष्प सोंडीमध्ये घ्यावं, प्रभूंचं नामस्मरण करावं आणि त्या प्रभूला समर्पित करण्यासाठी करावं. महाराज इतका क्षण नुसतं लक्ष्मीने विचारलं, प्रभू तुम्हाला कुठे जायचंय? गजेंद्र म्हणायच्या अगोदर ग शब्द तिथं द्र शब्द त्या तलावाच्या ठिकाणी एका क्षणामध्ये त्याचाही उद्धार केला गेला. माझ्या महर्षी शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितलं, राजन ऐक ना. फार महाराज इथे पुढे समुद्र मंथन कथा सांगितली.
या समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर आले. अनेक रत्न बाहेर आल्यानंतर महाराज दैत्यांना आणि देवानं मिळून समुद्र मंथन केलं होतं. वासुकी नावाच्या सर्पाला धरावं, इथे सुद्धा फार छळबाजी देवांनी केली महाराज असुरांकडे. आणि गेल्यानंतर अमृत आलं आणि देवाला वाटलं हे अमृत जर देवाच्या वाटणीला जर गेलं, दैत्याच्या वाटणीला जर गेलं तर काय होईल, हाकार माजेल. म्हणून देवाला कसं प्राप्त व्हावं म्हणून मोहिनी रूप भगवंताने अवतार धारण केला आणि मोहिनीच्या माध्यमातून देवाच्या पक्षपाती लोकांना दिलं. पुढे ह्याच मत्स्य अवताराची कथा फार विस्ताराने सांगितली. पुढे अष्टम स्कंद इथे समाप्त झाला. नवम स्कंदामध्ये अनेक मोठमोठ्या राजांच्या वंशाचा विस्तार ह्याच्यामध्ये केलाय. त्याच्या मध्ये जर पाहिलं, वैश्वस मनुच्या पुत्रांच्या कथाभाग आहे. महर्षी च्यवन ऋषी आणि पुढे नाभाग आणि अंबरीश राजाची कथा आलेली आहे. अंबरीश राजाची एकासाठीच कथा सांगतो मी काल म्हणलं होतं की 29 उपास तुम्ही आणि आमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. 29 उपास कशी केल्यानंतर महाराज आमच्या जीवनामध्ये आम्हाला वैष्णव पद प्राप्त होते. 29 उपास ह्या अंबरीश राजाने स्वतःच्या जीवनामध्ये 1 वर्षाच्या एकादशीचं व्रत धारण केलं. 1 वर्ष 24 एकादशी पूर्ण व्हाव्यात. आणि आता अनेक ब्राह्मणांना बोलवलं आणि व्रताची सांगता संपवावी म्हणून, संकल्प करावा म्हणून अनेक ब्राह्मणांना बोलवलं. पंक्ती बसाव्यात. ह्याच वेळेला दुर्वास ऋषी आले. पंक्ती बसाव्यात दुर्वास ऋषी आले. अतिथी देव भव म्हणून त्यांचं पूजन केलं आणि सांगितलं, माझ्या घरी एकादशीचं व्रत विधीची सांगता आहे. दुर्वास ऋषीने सांगितलं, थांब, थोड्या वेळामध्ये मी गंगेचं स्नान करून परत येतोय. गंगेचं स्नान करून परत येतोय म्हणल्यानंतर महाराज जे मुहूर्त आहे ना पारणं सोडायचा, तो वेळ निघून चाललाय. दुर्वास ऋषी तिकडच थांबले आहेत. ब्राह्मणांना सांगितलं, राजा मुहूर्त निघून चाललाय, तुला संकल्प सोडावा लागेल. हजारो ब्राह्मण बसले आहेत, पाणी सोड. राजानं सांगावं, ब्राह्मणांना मी आमंत्रण दिलंय आणि त्यांना जर आमंत्रण द्यायच्या अगोदरच जर मी संकल्प सोडला तर मला दोष प्राप्त होईल, मला पाप लागेल. त्यावेळेस सांगितलं, राजा तू अन्न ग्रहण करू नकोस आणि मी अन्न ग्रहण केलं नाही तर संकल्प तरी कसा पूर्ण होईल. राजा पाणी नुसतं ग्रहण कर. पाणी जरी ग्रहण केलंस तर काही खाल्ल्याचं लागेल, पण पाणी ग्रहण केल्यानं न खाल्ल्याचाही दोष न लागणार नाही. म्हणून पाणी ग्रहण करायला लावलं, संकल्प सोडला. तेवढ्या दुर्वास ऋषी आले आणि पाहिलं, हे राजा मला अपमानित केलंस. आमंत्रण देऊन मी यायच्या अगोदर जो जर ह्यांना बसवीत असेल तर शाप न द्यावा. महाराज झटा उपटली कृत्य त्या राजाच्या अंगावर फेकावी. पण भक्ताला वाचवण्यासाठी इथे सुद्धा विष्णूने स्वतःचं चक्र घेतलंय. ती कृत्या एका क्षणामध्ये संपली आणि चक्र दुर्वासांच्या पाठीमागे लागले. का? भक्ताला त्रास देण्यासाठी तुम्ही जर जात असताल तर महाराज सुदर्शन चक्राचा 10 शांत होण्यासाठी दुर्वास ऋषीने प्रत्येकाकडे जावं, ब्रह्मदेवाकडे जावं. ब्रह्मदेवाने सांगितलं, ह्याचा उपाय माझ्याकडे नाहीये, तुम्हाला भोलेनाथाकडे जावं लागेल. भगवान भोले बाबा पशी जावं. भोले बाबांनी सांगितलं, हे चक्र विष्णूच आहे, तुम्हाला विष्णू पशी जावं लागेल. विष्णू पशी जाऊन सांगितलं, विष्णूने सांगितलं, ज्याचा अपराध केला त्याची क्षमा तुम्हाला मागावी लागेल, तेव्हा हे चक्र शांत झाल्याशिवाय राहणार नाही. विष्णू पासून पुन्हा अंबरीश राजापाशी यावं लागलं, क्षमा याचना मागावी लागले. हा पूर्ण कालावधी करत असताना 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्षापर्यंत अंबरीश राजाने अन्न ग्रहण नाही केलं. क्षमा याचना मागत असताना अंबरीश राजाने सांगितलं, स्वामी तुम्ही क्षमा मागू नका, फार मोठे अधिकारी आहात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तू जोपर्यंत मला क्षमा करत नाहीस तोपर्यंत हे चक्र काही शांत होणार नाहीये. महाराज त्या चक्राची अंबरीश राजाने स्तुती केली आणि चक्र एका क्षणात शांत झालं. मला म्हणायचंय, उपासाच्या माध्यमातून स्वतःचं सामर्थ्य पोहोचणाऱ्यासनी म्हणून आम्ही सुद्धा एकादशी धरली पाहिजे. महाराज एकादशीचं व्रत विधी पाहत असताना, एकादशीचं व्रत विधी 3 दिवसाचा उपवास आहे. किती दिवसाचा उपवास माय मावल्या हो? 3 दिवसाचा उपवास आहे. एकादशीच्या आदल्या दिवशी सोमवारासारखं व्रत धरावं, जमलं तर 1 टाइम जेवण करावं. एकादशी दिवशी निर्जला करावी, म्हणजे पाणी न प्यावं. दुसऱ्या दिवशी पुन्हा 1 टाइम जेवावं, म्हणजे 3 दिवसाचा उपवास असा करावा. पण आता आपलं तसं नाही महाराज. एवढे उपवास सांगितले तर आधीच आपण
उद्या एकादशी म्हणल्यानंतर कुकरभर डबा भिजू घातला जातो. आणि महाराज मग अशा वेळेस आम्हाला पुण्यही मिळत नाही पापही मिळत नाही. एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण केलं तर आम्हाला एका प्राण्याच्या विष्ठेप्रमाणे खाल्ल्याचा दोष लागतोय. इतक्या खालच्या पद्धतीत येऊन सांगायची गरज नाही. आणि त्यावेळेस महाराज मग एकादशी दिवशी जर आम्ही फळहार केला तर आम्हाला पुण्यही प्राप्त होत नाही आणि आम्हाला पापही लागत नाही. इथपर्यंत आम्ही पोहोचतो. एकादशी व्रत विधी सांगितला आणि पुढे पाहत असताना महाराज गंगा अवतरण कथा फार विस्ताराने सांगितली. गंगा अवतरण कारण ह्या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना सगळं काही होतं पण गंगा नव्हती. पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी हा गंगा अवतरण कथेचा फार विस्तार आहे. अनेक सविस्तर कथा या श्रीमद भागवताच्या माध्यमातून आलेल्या आहेत. पण वेळेच्या अभावे 2 अध्यायांमध्ये कृष्ण चरित्र आरंभ करायचं असेल तर त्या अगोदर रामचरित्र आपल्याला ऐकावं लागतंय. म्हणून 2 अध्यायामध्ये महर्षी शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला रामचरित्र सांगितलं. रामचरित्राची कथा सांगून सांगितलं, हे राजन आई, पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार, चला अवतार घेऊ आता. महाराज हे उद्गार व्हायच्या अगोदर पृथ्वीवर इतके दैत्य माजले होते की महाराज पुण्य करायला कोणीच शिल्लक नाहीये. कोणीही यावं दुष्कर्म करावं. ही पृथ्वी त्रासदायक झाली. आता काय करावं काय करावं म्हणून ब्रह्मदेवापाशी जावं आणि ब्रह्मदेवापासून याचना करायला लागली आहे, प्रभू या पृथ्वीवर मला इथं राहावंसं नको वाटतंय. अरे अनेकांनी यावं आणि मला पाप करावं. धर्माची स्थापना करण्यासाठी मला शब्दच दिलाय. धर्माची स्थापना करण्यासाठी मला निर्माण केलेला आहे. आज नामधारक नाहीये. एकही यत्न करणारा पुरुष शिल्लक नाहीये. मग धर्माची स्थापना करायची असेल ब्रह्मदेव आणि गाय स्वरूप पृथ्वी क्षीरसागरापाशी जावी आणि क्षीरसागरा ठिकाणी प्रभूचं चिंतन करावं, नामस्मरण करावं, प्रार्थना करावी. क्षीरसागरातून यावं, आकाशवाणी व्हावी. तुम्ही आहेत त्या ठिकाणावर जावं. पहा, पृथ्वीवरले दैत्य मारण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी अवतार घेणार आहे. आश्वासन दिलं गेलं. ज्या त्या ठिकाणी जावं. सगळ्यांना सांगितलं महाराज. शेषांना सुद्धा सांगितलं, तुला अवतार घ्यावं लागेल. शेष भगवान म्हणतोय अवतार घेतो बाबा, पण राम अवतारामध्ये मी तुझा भाऊ झालो. 14 वर्ष उपवास केला पण तुम्हाला एकदा बी विचारलं नाहीस तू काही खाल्लंस का. जर ह्या वेळेस मला जर अवतार घ्यायचा असेल तर मोठा भाऊ म्हणून अवतार देत असतील तर मला जन्माला यायचं नाही, तर जन्माला यायचं नाही. महाराज बलराम दादा म्हणून अवतार घ्यायला लावला आणि जे राम अवतारात केलं महाराज इथं तरी कुठं ऐकलं. असो, पाहता पाहता सांगण्यात आलं. सगळ्यांना आश्वासन दिलं गेलं. सगळ्यांना सांगितलं. लक्ष्मीला सुद्धा सांगितलं, तुला सुद्धा रुक्मिणी म्हणून अवतार घ्यावा लागेल. खानदेश या देशामध्ये तुला जाऊन तिथे सुद्धा अवतार घ्यायला सगळ्यांना आपापल्या ठिकाणावर जायला सांगितलं. इकडे ज्याच्या पोटी जन्माला येणार आहे त्यांचा छळ आपण डोळ्याने कसा पाहावा महाराज. वर्णन न करावं तेवढं सोपं नाहीये. पाहिलं, कंसाची बहीण आहे. तिचं नाव काय आहे? कंसाची बहीण ही उपवर झाली होती आणि तिला असं वाटू लागलं, कंसाला असं वाटू लागलं की माझ्या बहिणीचा विवाह करावा. बहिणीचा विवाह करण्यासाठी कोणाशी करावा, काय करावा म्हणून त्यांनी एका राजाशी विवाह करायचा म्हणून ठरवलं. त्या राजाचं नाव आहे वसुदेव. वसुदेवांशी ठरवलं विवाह करायचा. विवाह झाला. मोठ्या आनंदामध्ये विवाह पार पडला. महाराज हा कंस त्या मथुरा नगरीमध्ये असा राजा होता की स्वतःचीच मर्जी व्हावी असं त्याचं शासन चालायचं. सगळ्यांच्या निंदेला पात्र व्हावं असं याचं जीवन. पण असं या कंसाला वाटू लागलं की मला कोणीतरी मानावं, माझी कुठेतरी जय जयकार व्हावी. म्हणून आणि असं ठरवलं की माझ्या बहिणीचा मोठ्या आनंदामध्ये विवाह पार पडायचा आहे. महाराज
सर्व त्यावेळेचा राजाला लाजवेल असा विवाह मोठा या कंसाने ठरवला. बरेच दिवस वसुदेवांना बोलवलं. विवाह झाला, पार पडला. स्वतःच्या बहिणीला वाट लावण्यासाठी, देवकीला वाट लावण्यासाठी हा कंस रथावर विराजमान झालाय. रथाचे घोडे हाणावेत, कारण सगळ्यांना पाहावं किती याचं बहिणीवर प्रेम आहे, किती प्रेम आहे. रथ हाकण्यासाठी, मुलगी वाट लावण्यासाठी पाहावं. महाराज त्या मथुरा नगरी मधल्या सर्व लहान बालकांनी, स्त्रियांनी एकत्र यावं. कारण कोणताही बाप असू द्या, कोणताही भाव असू द्या, लग्न फार मोठ्या आनंदामध्ये साजरा करतोय. पण ज्यावेळेस सासरला पाठवायची वेळ होते ना, लग्न व्हायच्या अगोदर लाखो रुपये खर्च करण्याची ताकद असते, जगाशी लागण्याची ताकद असते. पण आपली मुलगी आपलं घर सोडून जर जाते ना, त्यावेळेस कितीही धाडसी बाप असू द्या, रडल्याशिवाय राहत नाही महाराज. डोळ्यांनी प्रसंग पाहावा. लहानाची मोठी झालेली ही देवकी आमचा मथुरा नगरी सोडून जाते आहे. प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. पुढं जावं, पुढं जावं, हळूहळू पुढे जावं. रथामध्ये बसलेला कंस घोडे हाकत हाकत अभिमानाने आजूबाजूला पाहतोय. आतमध्ये वसुदेव देवकी नवरीचा, नवरदेवाच्या आपल्या राज्यामध्ये जाण्यासाठी विराजमान आहेत. आनंदाच्या भारामध्ये जावं. त्याच प्रसंगावर अत्यंत जीव दाखवण्यासाठी कंस आपल्या बहिणीचं दाखवतोय. एक घटना घडली, आकाशवाणी झाली. हे कंसा, ज्या बहिणीला तू इतक्या आनंदामध्ये वाट लावतोस ना, त्या बहिणीच्या पोटी 8वा जो जन्माला येणार आहे तो तुझा काळ आहे. आकार माझा गेला. तिकडे तिकडे पाहावं, वातावरण बदललाय. कंस म्हणायला लागला, आतापर्यंत प्रेमभाव बहिणीवर दाखवत आहे, सगळं विसरलाय. आता घोड्याचा लगाम टाकून द्यावा. हिच्या पोटी जन्माला आलेला 8वा जर मला मारणार असेल, हीच जर मारली तर 8वा जन्माला येणार नाही. काय करावं? जावं धावत धावत जावं, पाठीमागे जावं, बहिणीच्या केसाला धरावं, बसलेल्या खुर्चीवर परपडत बाजूला घ्यावं, खडग हातामध्ये घ्यावा आणि बहिणीला संपवावं. घेऊन या खडग माराया धावला, हात धरीला वसुदेवे. खडग उगारलेला महिलाने वसुदेवाने हात धरावा आणि सांगावं, कंसा, स्त्रीला मारू नाही, तू शूर आहेस. अरे तू राजा आहेस, स्वतःच्या बहिणीला मारत आहेस. आतापर्यंत ती तुझी बहीण असेल, पण आता ती माझी धर्मपत्नी आहे. तिचं रक्षण करणं माझं काम आहे. मग ह्या क्षणाला त्या हिच्या पोटी जन्माला येणारा काळ मला मारणार असेल तर हिला ठेवणार नाहीये. त्यावेळी शब्द द्यावा वसुदेवांनी, जी जी संतती हिच्या पोटी जन्माला येईल ते बाळ मी तुझ्या समोर आणून देईल. काय करावं याच्यावर पर्याय सुचवला गेला. तुम्हाला सासरला जायच्या अगोदरच बंदी खान्यामध्ये टाकलं गेलं आणि कंसाने सांगितलं, बेड्या घाला यांना. देव जन्माला यायच्या अगोदर त्रास भोगावा लागला. पुढे पाहावं, दिवसामागून दिवस जाऊ लागले. एक बाळ जन्माला आलं. मला जन्माला आलेला आहे, आता मला बाळ होणार आहे. एकीकडे आनंद आहे, पण जन्माला आलेलं बाळ एका क्षणामध्ये मारणार आहे. एकीकडे दुःखही आहे. काय करावं? कळालं मुलगा आहे. त्या कारागृहामध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये जन्माला आलेल्या देवकीने पाहावं. वसुदेवांनी ते मूल हातामध्ये घ्यावं. जन्मलेलं मूल माझ्या आईच्या
आईला कोण्या आईला न वाटतं की जन्मलेलं मूळ आजी माझ्या स्तनाला न लावावं. स्तनाला लावायच्या अगोदर वसुदेवाने ते मूळ हातामध्ये घ्यावा आणि कंसाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. हमरडा पोडला देवकीने. एकदा तरी मला डोळ्याने पाहू द्या ना देवकी, दिलेला शब्द मला पाळायचा आहे. दिलेलं मूल घ्यावं, हळूहळू पावलाने त्या कंसाच्या ठिकाणावर जावं आणि सांगावं, राजा मुलगा झालाय, दिलेलं संतान त्या कंसाच्या हातामध्ये द्यावं. मूल झालेलं आहे पाहावं. मनाला विचार बदलला आणि सांगितलं, हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मारणार आहे, पहिल्याला मारून काय उपयोग आहे. हातामध्ये घेतलेलं मूल वसुदेवांच्या हातामध्ये द्यावं. धावत धावत वसुदेवांनी कारागृहामध्ये जावं आणि देवकीच्या हातामध्ये द्यावं. आनंद वाटू लागला. देवकी पाहिलंस ना, कंस इतका वाईट नाही आहे, 8वा मारणार आहे म्हणे. लोक बघीने आणलेलं बाळ आपल्या स्तनाशी लावावं. त्यावेळेस महाराज एका महात्म्याला चिंता पडली की जर ह्याच्याच्यानी जर पाप वाढलं नाही तर देव लवकर जन्माला येणार नाहीयेत. मग काय करावं लागेल? एक कृत्य करावं लागेल. जाऊन त्याला शिकवण तरी द्यावी, मारा तरी कसं म्हणता येईल. त्या महात्म्याचं नाव आहे नारद महर्षी. कंसाच्या राज्यामध्ये यावं आणि म्हणावं, नारायण नारायण. कंसाने नमस्कार करावा नारद महर्षीला आणि सांगावं, तुम्ही आला, फार आनंद झाला. ही आता गेलेली व्यक्ती कोण आहे? वसुदेव आहे. कशासाठी आले होते? त्यांना झालेलं संतान माझ्या स्वाधीन करण्यासाठी आले होते. थोडीफार चर्चा झाली आणि जाता जाता सांगितलं, कंसा तुला देवाचं गणित कळणार नाहीये. अरे कंसाने म्हणावं, काय आकाशवाणीमध्ये काय ऐकलं होतंस? 8वा मुलगा मला मारणार आहे हे ऐकलंस ना? 8वा मारणार आहे. कंसा उदाहरणाच्या देण्यासाठी कमळाचं फूल नारद महर्षीने हातामध्ये घ्यावं आणि सांगावं, कंसा ह्या फुलामधील एक पाकळी कोणती आहे ती धर. कंसाने एक पाकळी धरली, तिथून मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 8 पर्यंत मोजली. शेवटच्या क्षणाला 8 आली. कंसा आता ही कळी आहे ना, उलटी मोजायला सुरुवात कर. देव आहे ते कधी पहिल्याला 8वा ठरवतील आणि कधी 8व्याला पहिला ठरवतील, सांगता येणार नाहीये. नारद महर्षीनं थोडीशी थिंगारी टाकली आणि निघून गेले. हे बी काळ आलेला असावा म्हणून धावत जावं, पळत पळत जावं आणि कारागृहामध्ये जावं. लहान जन्माला आलेलं बाळ आपल्या स्तनाला लावलेलं कंसाने हाताने ओढावं, हाता पायाला धरावं आणि बाहेर आणावं. एका शिळेवर गरगर 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 फिरवावं. एखाद्या भिंतीवर जसं टमाटर फेकून मारावं आणि त्या टमाट्याचं लाल पाणी जसं व्हावं ना, तसं त्या बाळाला गरगर फिरून एका शिळेवर आपटलं गेलाय. ते दुःख महाराज त्या आई वडिलांनी सहन करावं. आकांत पाहावा. दिवसामागून दिवस जाऊ लागले. किती मारली गेली? 6 मारली महाराज. 6 मारल्यानंतर 7वा जो गर्भ आहे योग मायेच्या स्वरूपामध्ये कुठे त्याच्या माध्यमामधून 8व्या गर्भासाठी दिवस गेले आहे. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय कापत असे. ज्यावेळेस 8वा गर्भधारणेमध्ये आहे, तसं जसे दिवसामागून दिवस जाऊ लागले तसं सूर्य जसा सकाळच्या वेळेला जसा प्रकाश वाढत जातो ना, तसा तसं तेज या देवकीचं वाढू लागलं. कंसाला भीती वाटायला लागली आहे. 8वा जो आहे ना, आता 8वा मला मारल्याशिवाय राहणार नाही. पहिल्यापेक्षा दुपटीनं द्वारपाल रक्षण करण्यासाठी वाढवली. काय करावं? आनंदाचा क्षंत नाहीये. दुःखी झालेल्या अनेकांना सांगितलं गेलं, दिवसाचा पारा कडक केला, रात्रीचा पारा कडक केला, आता संपवलं पाहिजे आहे. मग योग्य वेळ यावी. मध्यरात्री रोहिणी नक्षत्र यावं, वार बुधवार असावा, विजांचा कडकडाट आहे.
मंद पाऊस पडत आहे, नद्या तुडुंब भरून वाढलेल्या आहेत. प्रत्येकाला वाटायला लागलं की आता हा जो प्रभू येणार आहे ना, त्याच्या गर्भामध्ये यावं. मला सर्व देव, ब्रह्मदेव, विष्णू सर्व त्या कारागृहामध्ये यावेत 9व्या महिन्यामध्ये. मोठ्या आनंदामध्ये गर्भस्तुती यांची करावी. आनंदामध्ये गर्भस्तुती केली आहे. ब्रह्मदेवाने सगळ्यांनी कारागृहाच्या बाहेर काढला. अरे तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर सगळ्यांनी बाहेर जावं लागेल, प्रभू येत आहे. योग्य वेळेला योग्य स्थितीला त्या प्रभूंचा जन्म व्हावा आणि पाहावं. आनंद झाला, मुलगा झालाय, मुलगा झालाय. मला जसा जन्माला यायच्या अगोदरच इकडं सैनिक जे आहेत ना, रडल्याला कानावर आवाजही पडत नाहीये. काय करावं? मनामध्ये दोघांची भीती ही आहे की कंस येईल, ह्याला मारेन, काय करावं. महाराज जन्माला आल्याच बोलायला लागला. सांगितलं बाबा तुम्ही मला कुठे घेऊन चला. हो नैदाच्या घराला, नैदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, हे मजनी गोकुळाला, नैदाच्या घराला, नैदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, हे मजनी गोकुळाला. माया उपजली तेथे, ठेवी मजागी येते. माया उपजली तेथे, ठेवी मजागी येते. नैदाच्या, 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 नैदाच्या घराला, नैदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, हे मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, जन्माला आलेलं बाळ बोलायला लागलं. सांगितलं बाबा मला अशा ठिकाणी घेऊन चला, नंद बाबांच्या घरी ठेवला. तिथे जी माया जन्माला आलेली आहे ना, ती तुम्ही परत घेऊन या. महाराज काय करावं, काय करावं. जवळ असलेली टोपली घ्यावी, टोपलीमध्ये ते जन्माला आलेलं बाळ घ्यावं, डोक्यावर घ्यावं, नंदाच्या घरी घेऊन जाण्यासाठी चालतं व्हावं. मथुरा आणि गोकुळ या दोन्हीच्या मधामध्ये यमुना माता आहे. माता पार करायची आहे. कारागृहातल्या खोलीतून उभं राहावं, म्हणावं त्या कृष्णाला, त्या बाळाला नुसता स्पर्श करावा तर जी बेड्या आहेत ना महाराज एका क्षणात खाली पडाव्या. टोपलं घेतलंय, चालती व्हायला लागले. द्वारपाळ मूर्छित अवस्थेमध्ये जणू काय झोपीच गेलेले आहेत. ज्या ज्या दरवाजा समोर जावं तो दरवाजा मनानेच उघडावा.
एक एक दरवाजा उघडत उघडत समोर आलाय. कारागृहाच्या बाहेर यावं. मध्यरात्रीची वेळ आहे. मंद मंद पाऊस पडत आहे. विजांचा कडकडत आहे. प्रत्येकाला वाटायला लागलं की गर्जना का व्हावी. कारण अनेक वर्ष या मेघांनी जाऊन क्षीरसागराला विनंती करावी. सागरा, आम्हाला माहिती आहे की क्षीरसागरामध्ये क्षयन करणारे जे प्रभू आहेत त्यांचं दर्शन आम्हाला मिळावं. क्षीरसागरांनी सांगावं, तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर आधी तुम्हाला बाष्पीभवनाच्या माध्यमातून पृथ्वी मातेची सेवा करावी लागेल. पण ह्याचा कडकडांचा आवाज वेगळा आहे. क्षीरसागराला सांगतात, सेवा करायच्या अगोदर जे प्रभू तुझ्या वास्तव्य करतात ते आज इथे जन्माला आलेले आहेत. विजांचा कडकडाट पाहावा. चालत चालत यमुना मातेच्या कडीला यावं. कुडुंब भरलेली यमुना माता आहे. मध्यरात्रीच्या वेळेस विचार नाही केला का 6 पुत्र मारले गेले आहेत, हा जिवंत ठेवायचा आहे. पाण्यामध्ये प्रवेश करावा. तो पाणी वर यावं. हळूहळू प्रवेश करावा. मांडे इतकं पाणी यायला लागलंय. कमरे इतकं पाणी, बेंबीच्या वर पाणी यायला लागलं. अजून आतमध्ये जावं. छातीला खांद्याला पाणी लागायला लागलं. अजून थोडं पुढं जावं. नाका तोंडामध्ये पाणी यायला लागलं. भरभराटीनं पाणी वाढू लागलं. का यमुना माता वाट अडवण्यासाठी नाही तर त्या प्रभूचं दर्शन घेण्यासाठी वाढत होते. त्यावेळेस टोपली झोपलेल्या बाळाने ठरवलं, कडीला जायचं असेल तर बाबांची वाट मोकळी करावी लागेल. एक पाय उचल आणि खाली स्पर्श पाण्याला करावा. जसा चरण स्पर्श पाण्याला व्हावं ते दोन्ही बाजूने वाट व्हावी आणि मोकळ्या वाटेमध्ये जावं. गोकुळामध्ये प्रवेश करावा. माया जन्माला आली असल्यामुळे तिथे सगळेजण झोपी गेलेले आहेत. जवळ पाहावं. सगळेजण झोपी गेलेले आहेत. त्या मुलाला खाली ठेवावं. मायेला टोपलीत ठेवावं आणि परत यावं. जशी जशी माया जवळ येत आहे तशी तशी लोक जागृत होत आहेत. कारागृहामध्ये आलेली माया समोर ठेवली आहे. द्वारपाल जागे झाले आहेत. आकांत करते आहे माया. रडायला लागली आहे. आवाज कानावर पडतात. प्रत्येकाने जावं आणि जाऊन सैनिकांनी कंसाला सांगावं, राजा 8वा जन्माला आलेला आहे. धावत धावत कंसाने त्या कारागृहामध्ये जावं. धावत मुलगी आहे. कोणी काशीना पण ही 8वी माझे काळ असेल ना. गरगर गरगर फिरवावी. हातातून निष्ठावी आणि आकाशामधून जावी. हे कंसा तुझ लागी वधी उपजला मजाजी. कंसा तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. जन्माला आलेला आकाशवाणी झाली. निघून गेले. पै झालेला कंस असावं पाहावं. तुम्हाला इकडं हे कृत्य संपतच नाही की मला तो गोकुळामध्ये आनंद वाटायला लागला. कारण असा आनंद वाटायला लागला. नंद बाबांना आणि 80 वर्ष संतती प्राप्त झालेली असते. पण आता कळालं की मुलगा प्राप्त झाला. मग प्रत्येक गवळणीला जाऊन सांगत होते, हो गवळण मनती गवळणीला न पुत्र झाला यशोदे. गवळण मनती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. हे गवळण मनती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. एक डावी की पुढे ताटीवाटी सुंटवड. एक डावी की पुढे ताटीवाटी सुंटवड.